भाजप जितका मोठा पक्ष तितकाच मोठा राडा यावेळी उमेदवारीवरून भाजपमध्ये पाहायला मिळाला. कुठे बाहेरून आलेल्याने संधी साधली तर कुठे एकाला तिकीट मिळाल्याने दुसरा निष्ठावंत एबी फॉर्म घेऊन पळून गेला. अशी नाराजी सगळीकडेच पाहायला मिळाली. असंच काहीसं लातूरमध्येही पाहायला मिळतंय. लातूरात नगरपालिका जिंकल्यानंतर तिथले प्रमुख नेते असलेल्या संभाजी पाटील निलंगेकरांनी लातूर महानगरपालिकेसाठी आक्रमक नारा दिला होता. मात्र त्याच लातूरात भाजपमध्ये बंडखोरांचा स्फोट झाला. एकूण 70 जागांवर 28 ठिकाणी बंडखोरी झाली होती. त्यापैकी 12 जणांनी माघार घेतली. मात्र वरिष्ठांच्या मनधरणीला न जुमानता तब्बल 16 निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपले अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने भाजपसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. हे बंडखोर कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटत आहेत. आम्हीच खरे भाजपवाले असा दावा करत आहेत आणि बाहेरून आलेल्या आयाराम गयारामांना तिकीट दिल्याने निष्ठावंतांमध्ये प्रचंड संताप आहे. तिकीट वाटपात डावललं गेल्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये असून त्यांनी आता थेट अधिकृत उमेदवारासमोर वेगळाच पॅनल उभा करण्याचं आव्हान दिलंय. सूर्या भारतीय जनता पार्टीचा जवळजवळ मी 40 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. प्रत्येक वेळेस पक्षाने जो आदेश देईल, ज्याप्रमाणे पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही वागत गेलेलो आहे. वेळोवेळी माझ्यावर अन्याय झाला तरीही मी 3 वेळेस उमेदवारी मागे घेतली. पण ह्या वेळेस मी विचार करतोय की कुणासाठी उमेदवारी मागे घ्यायची. जर प्रत्येक वेळी जर आयात उमेदवार येत असेल आणि स्थानिकच्या लोकाला, जुन्या निष्ठावंत लोकांना जर न्याय मिळत नसेल, त्यांच्या न्याय हक्कासाठी मी प्रभाग 8B मधून, जो की भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये जात असताना भारतीय जनता पक्षाचा ध्वज पायदळी तुडवून जो पक्ष प्रवेश करतो आणि त्याला जर काहीतरी आर्थिक व्यवहार करून जर पार्टी पक्षामध्ये घेत असेल आणि पक्षात घेऊन जर त्यांना तिकीट देत असेल तर त्या उमेदवाराच्या विरोधात माझी उमेदवारी पक्की आहे आणि मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समोर जाणार आहे. निष्ठावंत कार्यकर्ता आणि डुप्लिकेट कार्यकर्ता ती जनता ओळखेल आणि मला भरभरून मतदान करेल, मी जिंकल. ह्या आशेवर मी भारतीय जनता पार्टीतर्फे आमचं एक स्वतंत्र पॅनल तयार केलेलं आहे अपक्षांचं. त्या पॅनलमार्फत आम्ही प्रभाग 8B मधून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जर भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ती जर आघाडी झाली, नमो आघाडी ह्या नावाने आघाडी निर्माण करून आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावंत गट म्हणून आम्ही महानगरपालिकेला निष्ठावंताला जे कोणी आता जे पदाधिकारी आहेत ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्या तेच आता सध्या प्रमुख आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हे इलेक्शन. नाव सांगायचे का? सगळ्यांना नाव माहिती आहेत. कोण आहे आता प्रमुख, कोण आहे निवडणूक प्रमुख, कोण आहे. वेळोवेळी निवडणूक प्रमुख ठरला असताना ऐन वेळेस निवडणूक प्रमुख का बदलला, त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना आर्थिक व्यवहार करता यावं म्हणून त्यांनी निवडणूक प्रमुख पद आपल्याकडे स्वतःकडे ठेवून घेतलं. आता आमची नेमकी भूमिका अशी आहे की आमचे जे काही आता इथं सर्व वरिष्ठ कार्यकर्ते किंवा नेते जमा झालेले आहेत त्यांच्या सर्वांच्या विचारातून आम्हाला अशी काही एखादी आघाडी निर्माण करता येईल का, ज्यांचं चिन्ह लातूर शहरामध्ये सर्व एकच राहील आणि त्या आघाडीच्या निर्मितीमधून आम्ही सगळेजण मिळून एकत्रितपणे लढता येईल का, हा एक आमचा आता सध्या विचार होणार आहे. त्या दृष्टीनं 1-2 दिवसात निर्णय होणार. आता ज्यांचे थोडा उशीर झालेला आहे तरी वेळ कमी आहे. या कमीत कमी वेळेमध्ये ही सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करून परवाच्या दिवशी म्हणजे 3 तारखेला जे काही चिन्ह वाटप होणार आहे त्या दिवशी आम्ही चिन्हांची मागणी करून प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. असं ठरण्याची आता इथे शक्यता आहे. एकूण जवळपास 70 पैकी आमचे 50 उमेदवार तरी निश्चित होतील असं मला या आत्ताच्या बैठकीवरून वाटतंय. कशाचं नाव? चिन्ह अपक्ष म्हणून अपक्षांचा एखादा गट निर्माण करायचा आहे. त्याचं जसं काही भूतकाळामध्ये असा राजीव गांधी युवा मंच वगैरे झाला होता तसं एखादा मंच वगैरे निर्माण करून आम्ही आमच्या पद्धतीने एक पूर्णपणे एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार आहे. लातूर महानगरपालिकेसाठी 70 जागांसाठी होत असलेल्या या लढतीत भाजपला अंतर्गत बंडाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजपचं प्राबल्य आहे तिथेच हे बंडखोर उभे ठाकल्याने मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अधिकृत भाजप उमेदवारांचं टेन्शन वाढलं असून पक्षांतर्गत असंतोषाचा हा ट्विस्ट निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इथे काँग्रेसचे देशमुख कुटुंब ताकद लावणार आहे. त्यामुळे या बंडखोरांचा काँग्रेसला फायदा होतो का ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. लातूरच्या राजकारणातील या घडामोडीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. आता या 16 बंडखोरांचा फटका कसा बसतो? त्यांनी भाजपच्याच काही नावाने म्हणजे नमो आघाडी किंवा इतर काही युवा मंच या नावाने जर पॅनल उभं केलं तर ते देखील भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकणार आहे. पण एकूणच लातूरात घडलेला हा राजकीय स्फोट याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.